हॅलो, नमस्कार. मी दीपाली. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, जिथे तुम्हाला स्किन केअर आणि फॅशन स्टाईल या व्यतिरिक्त सुद्धा अनेक वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओज घेऊन येत असते. तर दर रविवारी माझे व्हिडिओज पाहत राहा. काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला, तो म्हणजे सनस्क्रीन या विषयावर. आणि सनस्क्रीन या विषयावर जेव्हा मी व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की UV रेजमुळे आपल्या स्किनला कसा प्रॉब्लेम होतो, स्किन कशी टॅन होते किंवा स्किन कशी जळते, या गोष्टीबद्दल मी सांगितलं होतं. तर याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतोय की स्किन टॅन होणे, तर स्किन टॅन होणं हे मी जर का तुम्हाला विचारलं चांगलं आहे की वाईट आहे, तर तुमच्याकडून कदाचित नक्कीच उत्तर येईल की हे वाईट आहे. पण मी म्हणेन की हे संपूर्णपणे सत्य किंवा खरं उत्तर नाहीये. कारण आज मी तुम्हाला हेच समजून सांगणार आहे की स्किन टॅन होणं हे कशाप्रकारे स्किन टॅन होतंय आणि त्या स्किन टॅन होण्यामागचं कारण काय आणि ते स्किन टॅन होणं चांगलं आहे की वाईट आहे, ही गोष्ट तुम्हाला आज क्लिअर होऊन जाईल. तर स्किन टॅन होणं हे नक्कीच पूर्णपणे वाईट नाही आहे, असं मी म्हणेन. कारण त्यामागची काही कारणं आहेत आणि ती कारणं आपल्या शरीराच्या त्वचेशी निगडीत आहेत. तर ती काय कारणं आहेत ते समजूया आता आपण. तर आपल्या त्वचेवर, शरीराच्या त्वचेवर असेल किंवा चेहऱ्याच्या त्वचेवर हे टॅनिंग केव्हा तयार होतो? जेव्हा आपण उन्हामध्ये जास्त वेळ तात्काळ असू आणि त्यावेळी जेव्हा ही अल्ट्राव्हायोलेट रेज, जी UV रेज किरणं आहेत, ती आपल्या शरीरावर येऊन मस्तपैकी घात करतात आणि आपली स्किन छान अशी काळी पडलेली दिसते. तर ती का दिसते? आपल्या शरीरामध्ये, आपल्या त्वचेमध्ये एक मेलॅनिन नावाचा जो पदार्थ असतो, तो त्यावेळी तयार होतो. म्हणजेच मेलॅनिन नावाचं एक प्रकारे कवच तयार होतं आणि त्या कवचामुळेच आपली स्किन काळी पडलेली दिसते. तर ते कवच का तयार होतं आणि ते मेलॅनिन म्हणजे नक्की काय? आपल्या शरीराच्या त्वचेमध्ये आतल्या भागात ज्या मेलॅनोसाइट्स नावाच्या पेशी असतात, ज्यावेळी आपण उन्हात जातो, कडाक्याच्या उन्हात जातो, त्यावेळी त्या सतर्क होतात आपल्याला संरक्षण देण्यासाठी. त्यामुळे त्या काय करतात, त्या जेव्हा आपण कधी रोजच्यापेक्षा जास्त काळ उन्हात राहत असू, अशा वेळी जेव्हा आपण असतो, तेव्हा त्या रोजच्यापेक्षा जास्त आपल्या स्किनमध्ये, आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचा थर निर्माण करतात. म्हणजेच त्या पेशींची वाढ जास्त व्हायला लागते आणि आपल्या स्किनच्या, त्वचेच्या थरावर मेलॅनिन नावाचा पदार्थ जास्त निर्माण व्हायला लागतो. आणि अशा प्रकारे आपल्या स्किनमध्ये एक प्रकारचं कवच निर्माण करायला लागतं आणि त्यामुळे स्किनच्या आतमधले जे थर असतात, या UV रेज किरणांपासून त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्या एक प्रकारचं प्रोटेक्शन तयार करतात. या किरणांमुळे आपल्या स्किनमध्ये ज्या पेशी असतात, त्या पेशींमधील DNA ला आपल्या त्रास होऊ शकतो. त्यामुळे स्किनचे आजार निर्माण होऊ शकतात. म्हणूनच ते होऊ नयेत यासाठी ते एक प्रकारे मेलॅनिन नावाचं कवच निर्माण होतं आणि म्हणूनच आपली स्किन टॅन पडते. नक्कीच एकदा टॅन झाली तर आपल्याला ते छान दिसत नाही, कारण आपल्याला स्किन मेंटेन ठेवायची असते. आणि म्हणूनच जेव्हा आपली स्किन टॅन होत असते किंवा होऊ नये, तर आपण सनस्क्रीन लावतो. कारण सनस्क्रीन सुद्धा तेच काम करतं, जे स्किनला आपल्याला प्रॉब्लेम होऊ नयेत, ज्या आतल्या स्किनमध्ये UV रेज पोहोचू नयेत. म्हणूनच आपण सनस्क्रीन लावणं हा रुटीन कंटिन्यू चालू ठेवला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे टॅनिंग जर का होतच असेल, तरीही आपण ती टॅनिंग कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे आपण फेस पॅक लावू शकतो किंवा फेस मास्क लावू शकतो किंवा अ, आपण असे DIY नुस्खे करू शकतो, ज्याच्यामुळे आपलं टॅनिंग कमी होईल. तर जसं मी काही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा फेस पॅक सांगितलं, जे उपटन सांगितलं, ते लावू शकतो. तर अशा गोष्टी करून आपण टॅनिंग कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण नक्कीच आपल्या सगळ्यांना स्किन ही छान मेंटेन आणि आपल्याला छान जसा आपला ॲक्चुअल कलर आहे, स्किनचा रंग आहे, तो मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तर अशा काही गोष्टी कराव्या लागतात. तर कळलं असेल तुम्हाला नक्कीच, की स्किन टॅन होणं हे पूर्णपणे वाईट नाहीये.
आणि पूर्णपणे ती टॅनिंग कंटिन्यू स्किनवर ठेवणं हे सुद्धा आपल्यासाठी चांगलं आपल्याला वाटणार नाही. तर म्हणूनच आपल्याला ते टॅनिंग कमी होण्यासाठी काही उपाय करावे लागतात. आणि चांगली गोष्ट ही आहे की ज्यांची स्किन काळी आहे किंवा सावळी आहे किंवा गहूवर्णीय आहे असं म्हणतो आपण, त्यांच्या स्किनमध्ये मेलॅनिन नावाचा पदार्थ जास्त होतो आणि त्यामुळे आपल्यासारख्यांची किंवा माझ्यासारख्यांची ज्यांची स्किन डस्की आहे असं म्हणू शकतो आपण, ही स्किन खरंच एक प्रकारे लकी आहे असं म्हणू आपण. कारण ह्या स्किनमध्ये मेलॅनिन नावाचा पदार्थ जास्त असतो आणि तोच आपल्याला ह्या अतिनील किरणांपासून म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आपल्याला सतर्क करत असतो. तर म्हणूनच मी सांगेन की आपला जो रंग आहे त्या रंगाला तुम्ही कमी समजू नका किंवा असं समजू नका की मी सावळी आहे, मी काळा आहे. तर हा रंग खरंच एकतर लकी आहे असं आपण म्हणू शकतो, की आपण ह्या रंगामध्ये आहोत आणि हा रंग काही ज्या दृष्टीने आपण त्या रंगाला बघतो, की काळा किंवा गोरा हे खरंच हे नाही झालं पाहिजे. हा जितका गोरा रंग सुंदर आहे, तितकाच सावळा रंग सुद्धा खूप जास्त सुंदर आहे. ह्या दृष्टीने आपण आपल्या रंगाकडे बघितलं पाहिजे आणि तसं आपण आपल्या रंगाच्या मानाने आपण आपल्या स्किनला खूप छान प्रकारे मेंटेन ठेवू शकतो किंवा आपल्या स्किनची छान प्रकारे काळजी घेऊ शकतो. या गोष्टीकडे आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे. फक्त गोरं असणं म्हणजे सौंदर्य आहे असं नाही. हा जो गैरसमज आहे हा आपल्या सगळ्यांचा गैरसमज दूर झाला पाहिजे अशी माझी आशा आहे आणि नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपला हा जो गैरसमज आहे तो थोडासा किंवा बऱ्यापैकी कमी झालेला असेल अशी माझी आशा आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? मी जे टॅनिंग बद्दल तुम्हाला माहिती दिली, की टॅनिंग नक्की काय गोष्ट आहे आणि टॅनिंग का होते? तर हे नक्कीच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून समजलं असेल आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.